नाही काढलं नाही ती घातलेली नाही तिच्या अशीच फिरली सगळीकडे पण तू आतून असणार तुमचं पण लक्ष नाही आता आम्ही तुझ्या जीन्सचे टॅग बघायचे दिसला असताना बघितलं असतं म्हणजे असं कसं दिसणार पण टी शर्ट घातला होता ना तो मग गोळा कर मग बेरीज कर नाही पैसे दे 500 500 नाही एवढे नाही ती काही वावला नाही एवढे ना तुला काय होतंय 100 तरी दे 100 मला आता तुझी मॅजिक आवडला स्वतःहून तू पैसे काढून दे आवडली तर नाही आधी घेतली कॉन्फिडन्स नाही तर काय कोणा मला शेवटी माझा कॉन्फिडन्स तू सोडून 100 रुपये जादू करत मंत्र बिंत्र लागतात रे मी ते असेच नाही बोलत आणि पंखा बिंका बंद केला जादू काय करायचं त्याला बरोबर माहित आहे त्याला माहित आहे की ब्लॉग मध्ये आवाज शेकोटी पेटवते का लाईट लावी मी याला तू संख्या मला संख्या धरलीस त्याच्यात 20 ऍड कर 20 ऍड कर डबल कर डबल कर त्याला जादू दाखवणार आहेस डबल केलंस त्याच्यातून -4 कर -4 केलंस त्याच्यात 50 ऍड कर आणि म्हणजे इंटू 3 कॅल्सी केलंस तरी चालेल इंटू 3 केलंस कॅल्सी करतोय गरज नाही पक्का तर मला वाटते घाण होतं म्हणून मी एक्सपेक्ट केलेलं तुला 2 पण दाखवलेस ते 2 म्हणजे गुगल वर 2 सर्च करायचे 2 जादू या जादूसाठी तू मला पैसे द्यायला या जादूसाठी तू मला पैसे द्यायला मला आता रिग्रेट होते तू का लग्न केलं याशी मी माझ्या लग्नाच्या आधी मी एवढी मूर्ख आहे की लग्नाच्या आधी पण याने मला सांगितलं मी काहीतरी स्ट्रेस मध्ये होतो बरोबर तुला मी एक जादू दाखवू मला आत्ताच्या आता 100 जीपे कर मी 100 जीपे केले याने व्हॉट्सअपला मला जादूचा फोटो पाठवला आणि आता याने मला सेम सांगितलं तुला जादू दाखवतो मला ते कॅमेरा पकड मला 100 रुपये दे मी 100 रुपये दिले मला ते कॅमेरा पकड आणि मला परत जादू दाखवतो केवढा मोठा आकडा पकडला तिने उत्तर किती आलेलं म्हणजे तुला कळलं उत्तर किती आलेलं माहिती काय 5,36,000 वगैरे मोठा आकडा पकडलेला तिला वाटलं पैसे येणार असं काहीतरी मला 0 पकडलं वाव मग पकडलं शाळेत कळलं ना आपण शून्य पकडलं असतं गुणिले पण शून्य तेच येणार 3ला गुणिले एवढा विचार काय करत होता मी ते काय म्हणलं कुठलं ते काय भाग उभे आपण करतो ना ते तरी पण शून्याला मल्टिप्लाय करून 0 देणार 0 प्लस हा प्लस बोलला प्लस होतं गुणाकार होत नाही ना कोणची संख्या घे आता 20 ऍड ऐक ना 20 ऍड 20 करायला सांगितलं ना मी त्याला पहिलं काय सांगितलं प्लस 20 प्लस 50 पण बोलला ना मग ऍड झाले ना मी ते विचार करतोय हा गुणीला बोललाय ना आता मग गुणीला बोलल्यानंतर मग माझे म्हणून मी घ्यायचं आता डबल कर बोलले ना गुणीले 3 बोलला 3 टाइम्स बोलला पण जादू कसा होता हा जादू आता मी तुला सांगत नाही मला कळत नाही आपण 100 का मागतोय सगळ्यांकडे काय आमचा टाइम वेस्ट केला 100 किती तुझ्या ताईचा कॉल येतोय संपले असते हे ब्लॉग हे करून लोकांकडनं पैसे घे आणि ते नंतर आपण त्याचं काहीतरी चांगलं तुझ्या ताईचा कॉल येतोय माझा तुझ्या ताई बघ चेकअप ना आता मी खरंच ठेवायचं ना कपडा पण मार जोडते मी नमस्ते हे का रिपोर्ट बघू पुण्याने तरी पण रिपोर्ट त्यांनी काही समजले मी तर आता सकाळची सुरुवात झालेली आहे आईच्या मेडिकल चेकअपने आम्ही घरीच बोलवलं होतं कारण ही ऐकणार नाही जायला आम्हाला माहीत होतं बाबा तर ऐकतच नाहीत ही तर ऐकणारही नाही
आणि हे सगळं झाल्यानंतर आम्हाला डिस्कशन करायचं होतं गणपतीचं, की मी कधी गणपतीला जाऊ, कधी येऊ, तिकडचं डेकोरेशन कधी करू, सासरला कधी जाऊ, हे सगळ्या गोष्टी. खूप मी स्वतः जाऊन बघतो असं पण बघायचं काय वाचतो नकलेश ते हे आहे की ते शाप दिला होता वगैरे असं आहे, पण आईचं जरा जास्त स्ट्रिक्ट आहे. अगं मला नाही त्रास झाला. तुला झाला 1 वर्ष असं तू म्हणतेस, आता तुझे त्रास तू आम्हाला तेव्हा लहानपणी सांगितले नाहीस, पण मला मी गेले तर काय होणार आहे असं म्हणते मी. तर आमचं इथे असं डिस्कशन चालू आहे की मी आधी येईन, मी डेकोरेशन वगैरे करेन, गणपतीच्या पहिल्या दिवशी जशी स्थापना होईल, घरची पूजा होईल, मी लगेच निघेन आणि मी सासरी येईन असं आईला मी म्हणते आहे. पण देवबाग ते अलिबाग हा डिस्टन्स पण जवळपास 600-650 किलोमीटरचा आहे. तर आईचं असं म्हणणं आहे की तुला चंद्र दिसणार आणि चंद्र बघायचा नसतो, त्यामुळे तुम्ही पहिल्या दिवशी निघायचं नाही. मग आईचं काय म्हणणं आहे, कसं करायचं, काय करायचं, याच्यावरती आमचं हे डिस्कशन. यामध्ये धार्मिक तसेच पौराणिक कारण आहे. हे प्राचीन भारतीय परंपरेशी संबंधित आहे. खाली यामागील प्रमुख कारणे दिली आहेत. पौराणिक कथा, श्रीकृष्ण आणि यांची कथा. एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीकृष्णाने चंद्र पाहिला. त्याच दिवशी त्यांच्यावर चोरीचा आरोप झाला. गणपतीने शाप दिला होता की जे कोणी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल त्याच्यावर मोठा कलंक लागेल. त्यामुळे या दिवशी चंद्र पाहणं नाही अशाच वरून असं. मग ते तेवढं काय सिरियसली घेतेस? मी नाही बघणार चंद्र. जो कोणी बघेल त्याचं असं असं होईल असं काहीतरी आहे. आता आमच्या इथे काय करतात माहितीये कोकणात, जर कोणी चंद्र बघितला ना तर तो जाऊन शेजाऱ्या बिजाऱ्यांचं काहीतरी तोडून बिडून येतो, चोरी करून येतो, मोडून येतो, म्हणजे जेणेकरून त्याने शिव्या घालाव्यात. हो नाही, मग ते आपल्या मागचा क्लेश जातो असं काहीतरी वेगळं. ह्या मागचं काय ते खरं कळलं ना. मी विचार करते मी 24 तारीखला येईन, रविवारी. काय नाहीये ना, मी विचार करते मी 24 तारीखला येते. 24, 25, 26ला सगळं वर्तणुकीवर नियंत्रण माझं जाम आहे. आई वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी होतं. पण त्याच्यात वर्तणूक काय एका दिवसासाठी बदलतं? तसं नाही, एका दिवसासाठी नाही. मग त्यांच्या मनात भीती निर्माण व्हायची, आपण हे होणार, आपल्यासोबत असं होणार. हा 24ला मी येईन. त्याच्यानंतर मी सगळं ते डेकोरेशन वगैरे करेन, सगळं करेन. गणपतीचं पूजा झाली ना सकाळी की मी निघते. गणपतीच्या आदल्या दिवशी 26ला. कारण आता मी एवढ्या दोन्ही आहेत पण 2 टोकाला, एक इकडे अलिबाग आणि दुसरं तिकडे देवबाग. क्या करने का? एक देवबाग आणि दुसरा अलिबाग. बोला मी काय करू. कसं वाटतंय? संपला 1 minute चॅलेंज. एकदम स्लो. होल्ड. 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 आता होल्ड. Hold it. 5 seconds. 5 seconds. 5, 4. अरे 5 सेकंड. 3, 2, 1. कसं वाटलं? आम्ही जिममधून निघालो आणि कुणाल लवकर लवकर चल, आई एकटी आहे, पटपट चाल. कोंडून ठेवल्यासारखं झालं असं तिला, जेलमध्ये असल्यासारखी बिचारी अशी साधी गोळी बसते ना, मला अशी दया येते तिची. अशी गप घरात बसून राहते कोपऱ्यात सोफ्यावरती. आई हे पाहिजे, आई अशी उठून जाते. तर ते ना गावीच बरे असतात खरं तर, पण असं वाटत राहतं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासोबत राहावं. पण कुणाचे पण आई वडील आणि माझे पण जे तिथे आहेत ना तिथे व्यवस्थित आहे. आता बघा एकदम साध्यासारखी तोंड करून ती असं दरवाजा उघडला, अशी गरीब कशी एकदम बिच्चारी कशी. तू करतोयस मामा?
कशी बसून राहिली आहे गप्प गप्प. कंटाळली हो. इकडे जाते दमले. काय बनवलंस? काय? मिरचीची आमटी, वा. भाजी. अगं इथे नाही आहे, स्टुडिओला आहे. सोलं आहे. इथे नाही आहे. इथे जेवण बनतच नाही ना. हो. काय हे? लिफ्ट बंद झाली आहे. चल निघूया, असेच जाऊया. चल. 21. अरे काय परत एक जाऊया बाहेर. बाहेर तिला जाऊन ती काहीतरी आपल्याला 21 करते. आपण दुसरी ही एवढी ही जाते. बेसमेंट दाखवतोय. आपके लिए आए हम लोग, आपके लिए आए. मगासपासून आम्ही 21-22 जातोय. चालू होती गडबड, तेव्हा चालू झाली. अच्छा. कोणतरी अडकलेलं. आम्ही एका लिफ्ट मध्ये गेलो. ती लिफ्ट 20-21-20-21 जशीच चालू होती. खाली येतो परत, खाली येतो परत. दादा आपण कुठं चाललोय? दादा आपण आता चाललोय प्राजूच्या कॉलेज. आईला घेऊन. ती इकडे मैत्रिणींना गोळा करून बसली असेल. कधी येत आहेत प्राजक्ता, साईशा आणि कोण? साईशी आणि आस्था आणि वेदिका. शांती तिकडं जात करते ते. आईसाठी आवडलं की नाही सांग. हो सांग. तिने बनवला. हो हो मस्त सिंधुदुर्ग मध्ये घेऊया आपण. कोणाला तरी बनवता येतं चांगलं. हो तुला येत नाही ते माहिती आहे मला. तू कुठे साईसा? मी भूमीसाठी थांबली आहे. बाकीचे कोण नव्हते? ते ऑफिसमध्ये ना. इथून पण होतं. तू काहीतरी उगाच म्हणते. अंधेरीला जात तो रस्ता. हे बघ मांजरी आहे. हो भरपूर आहेत आमच्याकडे. हे बघ किती आहेत. 1 2 त्यांना कॅट फूड घालतात सगळे, खूप आहेत. सगळ्या टाईपचे. मग तुला दिसत 1 2 3 4 5 6 आहेत. हा बघ बारका चिंटू. मला दिसला. हा ब्लॉग मध्ये बघ तू तुझ्याच ब्लॉग मध्ये बघ. हाय हाय हाय. ते एक चांगलं आहे. इकडे मांजरं भरपूर. ती बाकीच्या पाळतात थांबल्या काय? नाही, त्या गेल्या काय? प्राजू मी वेदिका इकडेच असता आले असायचो नव्हते. येडे. मग हा बाजूला स्टुडिओ. मग का नाही यायचं मला नेलं. आजी वसनला किती वेळा यायचो मी. त्या group मध्ये. 10वी पर्यंतचे स्कूल मी तर आता- नाही नाही राहत. मी इथे- माझे पण पण दहावीचे तुझे राहिले माझे? देवबागचे. माझे हो ते पण कसे राहिले आई. ते कोणीच माझे तेव्हा मैत्रिणी नव्हते बघ गावा. कारण एकतर आई मी स्कॉलर स्टुडंट असल्यामुळे मी सारखी त्यांची कंप्लेंट करायचे. पण जसं जसं मोठे मी चॅप्टर होते. मी पण. तर आता हळूहळू पुढे गेल्यानंतर आता ते जे तेव्हा मित्रमैत्रिणी नव्हते ना ते कॉन्टॅक्ट मध्ये राहिले. पण जे ऍक्च्युअल मित्रमैत्रिणी होते ना 10वीचे नाही 12वीचे नाही कोणीच नाही. एक मी शाळेच्या ग्रुप मध्ये फक्त ऍड आहे ते सुद्धा ते शाळावाला. बाकी कुठच्याही ग्रुप मध्ये जाईल मला तर इच्छा लहानपणापासून माझ्या सोबत पाहिजे होतीस मग तुला बरोबर केलं असतं मी. सगळे स्वार्थी निघाले. सेम. सगळे स्वार्थी निघाले. आम्हा दोघींना ना फ्रेंड्स बद्दल खूप जास्त अनुभव आलाय. खूपच जास्त. आता बोलवतात माझ्या लग्नात ये तुझ्या लग्नात ये. मला येऊचा काका नाही येऊचा. हा बस झालं. हॅलो
सॉरी काय भेटले अरे थँक्यू थँक्यू काय एवढं घेऊन आला तू एक तुझ्याकडून दे त्याला तुझ्याकडून त्याला दे एक माझ्याकडून तुम्हाला एक घ्या थँक्यू थँक्यू तिथे भेटला तिथून तो तिकडं भेटलेला जाऊन मला कॅडबरी घेऊन आला. बापरे किती चांगला माणूस आहे. एवढं पण खर्च करणं हे सुद्धा केवढं प्रेम आहे. गर्दीत खरंच या गर्दी ते तिथे भेटलेला ना तो पुढे येऊन मागे असं- भेटलेला. हा. पण त्याने फोटो पण नाही काढला हो काही नाही. पण तो म्हणजे ते किती मनापासून आहे बघ. तो मे बी काहीतरी काम करतो. हो थांब मी सांगते पनवेल टू कुर्ला कुर्ल्यावरून टू घाटकोपर घाटकोपर वरून मेट्रो डायरेक्ट पकडायची. मेट्रो कुठे उतरणार अंधेरीच्या आधीच्या स्टेशन बोलतोयस बरोबर तिथून तिथून ऑटो ऑटो 10 रुपये शेअर 10 रुपये शेअरिंग. शेअर ना 10 रुपये शेअर नाही एकटीला तो मीटरवर नेणार आणि या ट्रॅफिक मध्ये तुला काय 28-30 रुपये वाटतं होतात 28 ते 30 रुपये आणि मेट्रोचे किती मेट्रोचे किती 30 रुपये मेट्रोचे 30 रुपये आणि ते 20 रुपये ट्रेनचे कशाला काय गरज आहे पण येडे अशा वेळेस आपली सोय बघायची पाय तेवढेच आता 2-3 दुखणार आहेत दिवसात- माझे पण शेवटी कुर्लापर्यंत मला उभंच राहून यायचं. साईशाचं घर किती लांब आहे? बोरिवली 45 जवळ. ट्रेन लोक कुठून येतात. मी असं नाही बनत आहे पण मी लोक आम्हाला अगं बाबा मी नाही करणार म्हटलंय का 4 दिवस मला करायला प्रॉब्लेम नाही नाही, पण याचे म्हणून मेट्रोने आलीस ना तर थंड वाटतं मस्त वाटतं सावड चांगला असतो थंड तसं वाशीच्या त्या ब्रिज वर पण वाटतं समुद्राची मस्त हवा येते समुद्राची मस्त हवा येते आणि मेट्रो मध्ये कसं हार्डली 5 ते 10 मिनिटात पोहोचते 5-10 मिनिटं मोजून 5-10 मिनिटं घाटकोपर वरून हो आणि ऐक माझं पूर्ण ओव्हरऑल जर्नी त्यांची 20 मिनिटाची आहे त्याच्यात अजून किती मिनिटं पाहिजेत तुला घाटकोपरला जर 3:30 म्हणजे तुला आता माहित नाहीये तर बोलू नकोस कारण उगीच नंतर स्वतः Vlog मध्ये, तो ब्लॉग पण शूट करतो त्याच्यामध्ये आलं ना लोक तुला आणणार 5 मिनिटात काय बोलतो 5 मिनिटात अरे 15 ते बोलण्याची मिनिटं पद्धत असते 5 मिनिटात बसशील जा तू कशी वाटली रे मिरचीची आमटी मस्त खोबरं होतं की नाही त्यात खोबऱ्याचीच आमटी असते ती मिरचीची आमटी नव्हती गप्पा बस खोबऱ्याचा वाटा नव्हता फक्त मिरची झालं काय माहिती तुला काय सांग झालेलं काल तुम्हाला जो कॉन्फिडन्स होता ना की तुमच्यामुळे लोक व्लॉग्स बघतात आम्हाला नव्हतं तूच बोललीस मी नाही हीच हो. बोललीये ब्लॉग मी मध्ये vlog काल मध्ये तू बोलले. वाचत आणि लोक बोलायला लागले की आम्ही कुणाल आणि प्राजक्तामुळे बघतो म्हणून हो ना बॅन करी ना तुमका चॅनल वरसून व्ह्यूज कमी येणार हे बाय काय बोलली काय काय बोलली व्ह्यूज कमी येणार अच्छा हो का हो हो ना कुणाला दादा ब्लॉग स्टार्ट तुला कळत नाही रे आपली किंमत काय बोलणार कोणाचे कोंबड्या उजाडून दे तुम्ही चालवा चॅनेल मी माझी काम आम्हाला तुला कॉम्पिटिशन नाही करायचंय तुझं डाऊनफॉल आमच्याने भगवत जाणार नाही होय ना कुणाला तो काय बोलत नाहीये त्याला माहितीये नंतर शिव्या काढाव्या लागल्या याने ही वरती बॅग ठेवलंय डायरेक्ट विषयचे बांधली का नाही पडली तर? त्याला बांधली असणार तुला कशी दिसत काय पडली? नसणार नाही बांधली. पडत सहसा मुंबईच्या रस्त्यावर विश्वास असेल त्याला तर आम्ही गेलो होतो अंधेरीला प्रसन्न काकांना भेटायला आणि तिथून आम्ही जाणार होतो CSTला कारण मला 2-4 वस्तू घ्यायच्या होत्या पण आम्हाला खूप उशीर झाला त्यामुळे आम्हाला तिथे जाणं शक्य झालं नाही आणि आईला एवढ्या प्रवासाची सवय नसल्यामुळे तिलाही कंटाळा यायला लागला मग आम्हाला लगेच पनवेलला यावं लागलं आणि पनवेलला येताना आम्हाला भरपूर ट्रॅफिक मिळालं तर आम्ही ऋतुजाला 2 सिग्नल जरा चालत ये म्हणून काय सांगितलं आणि आमच्या मॅडम भडकल्या हळूहळू हे आम्ही कुठून आलोय सांग त्या सिग्नल पासून या सिग्नल पर्यंत बापरे एवढं आधी की काकांची बायको म्हणाली त्यांना की मी कधी मरेन तर मला फक्त माझ्या तोंडात आंबा पाहिजे तोंडात आंबा माझ्या द्यायचा. पिंडाला लावा नाही कुठच्या कुठे ऍडिशन गेलीस? डेंजर तिचं असं होतं की म्हणजे मला आंबा तिला चाखायला जाम आवडतो का म्हटलं आंबा हवा असं काका म्हणाले की म्हणून मी रोज एक आंबा घरात ठेवतो कळलं नाही कळलं आई शप्पथ मी तुला बोलले होते ना दोघेही सेम आहे ऋतुजाने त्यांना
म्हणून मी रोज एक आंबा ठेवतो. नॉर्मल आंबा हा रोज कसा मिळेल पण विदाऊट आई बोल मी भारी मी फालतू फालतू नाही तुम्ही आणि तुझ्या आणि प्राजक्ताला माझ्या लक्ष दिला हो तुझ्या तो हो ते अगं, बोलले म्हणजे तेव्हा. त्यांचं म्हणणं असं म्हणजे जोक मी असा पटकन मेली तर. की बायको मेली तर मी बाबा आंबा मी एक ठेवतो. आंबा- तर तुझ्या काय गेलं आज आईची अवस्था बघ. आई आपण ना काय ग आई आपण उद्या ना आपण मुंबईला जाऊया आणि ऐक ना आपण मुंबईला जाऊया आपण मग तिकडे जाऊया आपण इकडे जाऊया. आई आता मुंबई आज आईने अंधेरीचं ट्रॅफिक बघितलंय आणि आम्ही गेलो होतो आणि आई फक्त आज गाडीत होती बिचारी. तिला सवय नाही प्रवासाची त्याच्यामुळे तिला नाही आवडत. त्याला खायला मिरच्या इकडं आलं बघा. तो पोपट मिरच्या खातो. तो पोपट ह्या मिरच्या कुठे पण जाड्या वेगळ्या असतात. त्या आणलंय मस्त घर तुझ्या. तुला आपण बटन दाबलं ना बटन दाबलं नाही सगळी गप झाली. एनर्जी संपली. आईची सगळ्यात जास्त संपली आहे. आईला उद्या मी मुंबईला घेऊन जाणार. नाही रे बाबा आता उद्याचा दिवस चेंज करायला सांग. हातपाय पायावर पाणी घेतलं की कसं मस्त वाटलं. तू काय केलं तू झाल्याशिवाय नाही आपल्याला आपला नियम तर नियम नियम तर नियम. चल मी जाणार, मी जाते. नको जाम वेळ लावशील. चल बघ. कसं वाटलं तुला उद्या मुंबईला जायचं काहीतरी ना? घेऊ नको तू. आई मुंबईला जायचं ना उद्या. मला कुठे फिरवू नको कारण घराकडे जाऊन परत माझी कंबर ताट करू घे मला. अच्छा अजिबात मला फिरवू नको. आई सांगते कुठे फिरू नको आणि सगळे आई सांगतात आईला घेऊन ये आईला घेऊन ये. काय सांगू माझ्या आईला फिरायला आवडत नाही. आराम करतो मी. आज तिने अंधेरीचं ट्रॅफिक बघितलं त्याच्यामुळे जे मुंबईचे आहेत ते समजू शकतात की तिला मुंबईचा का कंटाळा आलाय. असं होतं की एवढा वेळ 3-4 तास तुम्ही गाडीत फिरवाल तर त्रास नाही होणार. आज किती वेळ गेला. कधी निघालोय आपण. 3:30 निघालो. पण ऑप्शनच काय होता. ती एकटी राहू शकत नाही इथे. झोपली बिपली असते. गॅस चालू करायला घाबरते. लाईटचं बटन चालू करायला घाबरते. मग तू कशाला चालू जाईल. तुला असं ठेवून होणार नाही. असं काही इकडून वेगळं नाही की जे देव बघायला नाही. पण तरी पण सवयच नाही ना कधी गेलीच नाही ना कुठे. आमच्या ऋतुजा या आता नाटक नको करू ठीक आहे. आमच्या घरातल्या सगळ्या प्रॉब्लेम वरती एकच सोल्युशन असतं. कसं ना ओके ऋतुजा सॉरी ऋतुजा. ओके ऋतुजा सॉरी ऋतुजा. आम्ही आता हे असं ठरवलं तर तुम्हाला कधी कुठे ऋतुजा दिसली तर तिला लगेच तुम्ही हे करायचं असं. ओके ऋतुजा सॉरी ऋतुजा. कारण सगळ्या जगाचं कारण एकच जगांचं काय सगळ्यांचं कारण सगळ्या जगांचं कारण जणांचं. मग कसं करायचं कारण आपण तिला करून 1 2 ओके ऋतुजा सॉरी ऋतुजा. जसं काय मी काही वेळेस करते उगीच. मग कुठलीही भांडणं झाली तरी त्याच्यात एक हे वाक्य बोललं की सगळं सगळं सॉर्ट. आमच्या घरात सगळ्या सोल्युशन्स लगेच निघतात. काही असू दे कितीही काय झालेलं असू दे एकच बोलायचं. राजूला बोलायचं पण आता भांडणं झाली त्यांची. राजूकडे जाऊ ये. Where is the Prajna? काय आहे माझ्याकडे काय आहे. भांडणं झाली पण तुमची दोघींची. असं काही नाहीये. मला सॉरी म्हणायचं. सॉरी बोल. ते ओके दीदी. असं नाही असं ओके ऋतुजा नाही सॉरी मी मला आंघोळ करायची. हा कर ओके दीदी सॉरी दीदी. ऋतुजा दीदी तू काय दिले ऋतुजा दीदी या वाक्यात ब्रीद वाक्य ब्रीद वाक्य ब्रीद वाक्य चेंज आहे बरोबर. ओके ऋतुजा सॉरी ऋतुजा. मला चार्जर घेऊन ये ना. ओके ऋतुजा सॉरी ऋतुजा. सॉरी इथे ना नाकासमोर काय नाकावरच्या रागाला नाकासमोर जायचं आपण. चला ओके ऋतुजा सॉरी ऋतुजा. The expression.
सगळे सोल्युशन्स म्हणजे काय करूची गरजच नाही. तुमच्या घरात उंदीर मेलो, शेजाऱ्याचं भांडण झाला, घरात भांडण झाली, जा काय झालं असं याकच बोलायचं. काय सगळा बरोबर. तू काय प्रॅक्टिस करते? एकच बोलायचं मला वाटलं ती बोलेल म्हणून. आणि तुझ्यासाठी हे सगळं केलंय. दोघीच असता भांडणं होतात तेव्हा हेच वाक्य बोलायचं, सगळं बरोबर. 12 वाजले. दुसरा दिवस चालू झालाय पण आजचा दिवस आमच्या इथे संपला. आम्ही काही आता खरेदी नाही केली त्याचं काय वाटणार नाही. म्हणजे आपण काय गेलो नाही, कुठे काय खरेदी केली नाही किंवा असा दिवस कुठे गेला. त्या 2 माणसांना भेटल्यावर बरं वाटलं. ती बाई पण छान बोलत होती, का नॉलेज देत होती, सगळं मस्त आईला बरं वाटलं. सारखंच झालं. म्हणजे असं काही नाही. आईला काकांना भेटून आणि खूप छान वाटलं. आम्ही प्रसन्न काकांच्या घरी गेलो होतो तर तिथे आईला ते छान वाटलं. फक्त अंधेरीचं ट्रॅफिक. आई फक्त काय विचारली म्हणजे किती सिग्नल राहिले अजून किती वेळा सिग्नल लागणार. आणि त्या ट्रॅफिक मध्ये आई कंटाळली. पण आज आम्ही आईचं सगळं ते रिपोर्ट केले. उद्या आईला आम्ही घेऊन डॉक्टरकडे जाणार चेकअप साठी. गावलीचा बरा सगळा बघ चेकअप नाही. आता मी खरंच सांगायचं ना, कोपरा पण माझं होतंय. मी नमस्ते हे का जाऊ रिपोर्ट बघू दे. पुण्याने तरी पण रिपोर्ट त्यांनी काही समजले. मी डॉक्टर जाणार दोन्ही आया हिने म्हणजे तुझी आई आणि ही दोघंही मिळून तेच बोलत होते. तिकडे आला हा डॉक्टर बिक्टर आले असतील ना रिपोर्ट करायला. सवयच आहे त्यांना सवयच आहे. दोघेही सेम बोलत होते. आणि कंटाळला आम्ही पण कंटाळतो. सेम बोलत होते दोघे. आम्ही करणार काय तिकडे, आम्ही पण कंटाळतो. तू पण कंटाळला. आईला माणगावला बरोबर मस्त वाटतं. तिला मांडगावला आवडलं असतं. गावापूर राहिलो असतो तर बरं. एक दिवसात जाऊन यायला कंटाळा. राहिलं ना माणगावला जास्त मस्त. अरे कसं त्या दोघी पण येणार, त्या राहू नाही शकणार. त्यामुळे प्रॉब्लेम झाला. पुढच्या वेळेला असा दिवस हे करू ज्याच्यात सॅटर्डे संडे असेल. म्हणजे त्यांना सुट्टी असेल आणि आपण माणगावला जाऊ. हा काय ग आई तू पण बोलत काय ग आई तू ये ना. अगं टॉवेल नाही मिळत आहे. अगं मग तिथे मी सुकत घालून गेलेली. हा, आई, कवर कपाटात मी जा. असं बोलले नाही, ही नॉर्मल बोलली. तू पुढेच्या इथे बोलली. कसं ओके काय फालतू कॉन्टेंट. दे ना. पोरगा बघताना हिच्यासाठी पोरगा बघताना आधीच त्याला शिकवा. हे बोलता येते का तुला? सॉरी तुझ्या हे ओके असेल कोणतं तर असेल तर झुकेगा नाही सांगा मला. मग त्याला दरवाजा उघड कपाटाचा. डाव्या बाजूला इकडे टॉवेल असते. आपण भेटूया उद्याच्या बाय.